खराब होत आहे. तुम्ही तुमचे जे काही पत्रकार मित्र आहे अमरावती ग्रामीणच्या तिकडचे पत्रकार मित्रासोबत माझ्या स्वभावासोबत तुम्ही एकदा विचारून घ्या. थँकफुली माझी कार्यकाल अमरावती ग्रामीणमध्ये खूपच चांगल्या पद्धतीने माझी झालेली आहे आणि तिकडचे जे पत्रकार आहेत त्यांच्यासोबत माझी एक वैयक्तिकप्रमाणे एक फ्रेंड्स किंवा एक बिग ब्रदर यंगर ब्रदर सारखा रिलेशनशिप झाला होता पूर्ण कालावधीला. आणि असं काही नाही की मी काही आउट ऑफ द वर्ल्ड कामगिरी केलेली आहे, तसं काही नाही. मी एक नॉर्मल पोलीस ऑफिसर कडून जे अपेक्षित आहे ते काम केले आणि मी तिथून बाहेर काढले. पर काय है कि आप लोग अगर आरोप के प्रति आरोप फिर मैं भी फिर कुछ चाहिए तो उसमें क्या है आपका माहौल वगैरह खराब होते रहेगा. तो आप लोगों को भी पता है कि भाई मैं एक वर्दी पहना हुआ एसपी हूँ, तो हमारे पास में भी काफ़ी जो है इश्यूज रहते हैं. इश्यूज इन द सेंस मनुष्य बल का कमी हो, रिसोर्सेस का कमी हो, या इवन बाकी काफ़ी ऐसी चीज़ें रहते हैं. ये सारा जो है हमको संभालते हुए हमको आगे गाड़ी बढ़ा के लेके जाने रहती है. सर आपने अगर आप बोलो कि भाई मैं फॉर एग्जाम्पल की तरीके बोल रहा हूँ, अगर आप बोलो कि भाई आप 100 किलोमीटर के तेजी पे क्यों नहीं चलते हो, तो मैं भी ये बोल सकता हूँ कि भाई 100 किलोमीटर की तेजी पे चलने के लिए मेरे पास गाड़ी भी रहना चाहिए और सड़क भी रहना चाहिए, बराबर ना. अब समृद्धि पे 100 क्या 150 किलोमीटर की स्पीड पे भी चल सकते हैं, और उसके लिए मेरे को समृद्धि जैसा रोड भी चाहिए और गाड़ी भी चाहिए. तो ये चीजें आप थोड़ा समझने की कोशिश कीजिए, ये मैं बोल रहा हूँ. नाही सर, काय झालं, शिवसेनेचे युवा नेते पंकज मोरे यांनी आता मागं आयजींना पत्र दिलेले आहे अवैध संदर्भात. त्याच्यामुळे हा विषय नाही ठीक आहे, म्हणजे प्रश्न करण्याचा अधिकार तुमची आहे. प्रेस यानी प्रेस वाले का अधिकार ही प्रश्न करने का अधिकार है, वो आपका लाइफ वहीं से है, आपका प्रोफेशन. तो आप प्रश्न मत करो करके मैं कभी किसी को कुछ बोलने वाला ही नहीं हूँ, बट लेट इट बी इन गुड. सर आपने जो 1 से 12 तक जो मुद्दे बताए, आप आने से 8-10 दिन हुए मेरे ख्याल से, 5-6 दिन, तो कुछ फीडबैक लिया है कि आपने कि क्या अभी मस्ट कार्रवाई किस पे करनी जरूरी है, ऐसा लगता है? मैं फीडबैक ले रहा हूँ, क्योंकि मैं जब ज्वाइन किया था उसके अगले दिन में ही मैं मीडिया के सामने आके प्रेस करके संवाद कर सकता था. बट मेरा इंटेंशन ये था कि थोड़ा मैं पहले चीज़ों को समझ लूँ, उसके बाद में फिर मैं आपके सामने आना चाहूँगा. बट चीज़ों को समझने का जो प्रक्रिया है वो 1 हफ्ता या 2 हफ्ते नहीं, थोड़ा टाइम लगेगा, क्योंकि ये जिला मेरे लिए नया है, यहाँ के लोग नए हैं, यहाँ के चैलेंजेस, यहाँ की परिस्थिति जो है ये मेरे लिए पूरा नया है. इसको पूरे तरीके से समझना की कोशिश करूँ तो कम से कम 3 या 6 महीने लग जाएंगे. पर तब तक आपसे मिले बगैर तो मैं नहीं रह सकता, आपके सामने आना तब तक वेट करना वो ठीक नहीं है करके मुझे लगा चलो 1 हफ्ते के बाद में थोड़ा एक परिचय कर लेते हैं. माझ्या साईडला जे इम्पॉर्टंट मुद्दे आहे मी तुमच्या समोर ठेवणार. तुमच्या साईडला जे सजेशन्स किंवा ओपिनियन्स जे काही पॉझिटिव्ह तुम्ही सांगू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगा. मी नक्की माझ्या लेवलवर त्या विषयावर जे आहे ते मी प्रयत्न करतो. सर वाहतूक समस्यावर आपला एक विषय तुम्ही सांगा मारायचं. वाहतूक समस्या धुळे शहरातली एकदम गंभीर आहे. जे आपले जे ट्रॅफिक पोलीस आहे एका पॉईंटवर 4 जर उभे असतात, त्यांना जे पॉईंट दिलेले असताना त्या पॉईंटवर जर उभे राहिले सर, काय कुठं एका बाजूला बसले जातात, बाहेरच्या गाड्या आलेल्या, तुम्ही लग्न सरायला आलेल्या असतात गाड्या पकडल्या जातात. त्यांच्यामुळे एवढी वाहतूक समस्या बेकार आहे. पाचकंदील ते कराचीवाला खुंट, आता कराचीवाला खुंट सर्व बाजारपेठ आहे सर, त्या ठिकाणी 5-6 ट्रॅफिक पोलीस कसं का उभा असतो. हा सर, तिथं ट्रॅफिकचं जर जे आहे तुमचं काम करणार, तर माझी काम आणि तुमची काम जे आहे ते कोऑर्डिनेशन म्हणून आम्ही काम करणार अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि येणार माझी इकडे जे SP म्हणून जे कालावधी आहे त्या पूर्ण कालावधीला मी माझ्या स्तरावर प्रेस जे आहे, न्यूज मीडिया, म्हणजे जे काही तुम्ही नाव देऊ ते सगळे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, रिपोर्टर्स किंवा एडिटर किंवा
एक कॅमेरामॅन असो, जे काही असो, आय विल बी व्हेरी रेस्पेक्टफुल टुवर्ड्स ऑल ऑफ यू. म्हणजे डेमोक्रेसीच्या एक आहे की डेमोक्रेसीचे 3 पिलर आहे. नंबर 1 लेजिस्लेटर, नंबर 2 एक्झिक्युटिव्ह आणि नंबर 3 ज्युडिशरी. पण चौथी जे पिलर आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रेस इज वॉट आय बीन टॉट. तर तुमच्या कांद्यावर एक मोठी जबाबदारी आहे एक पत्रकार म्हणून की जे काही काम होत आहे ते निष्पक्षपणे ते लोकांच्या समोर ठेवण्याची जबाबदारी तुमच्या कांद्यावर आहे. आणि पोलीस यंत्रणा किंवा इतर जे काही यंत्रणा आहे, अधिकारी असो कर्मचारी असो, त्यांच्या हातातला जे काही चूक जे जाणून बुजून किंवा इनडायरेक्टली पण काही चूक कसा होत आहे तर ते निदर्शनात आणण्याची जबाबदारी पण जे आहे तुमच्या कांद्यावर आहे. तर यू आर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन्स ऑफ सिव्हिल सोसायटी अँड ऑब्वियसली म्हणजे मी SP म्हणून तुमची आणि तुमची जे पत्रकारिता आहे त्यांची मी मान राखणार. आणि सेकंडली अनफॉर्च्युनेटली जे पूर्ण महाराष्ट्रातला आता मागच्या काही कालावधीमध्ये पत्रकार ह्यांच्या विरोधात जे हमला सारखी जे काही झालेली आहे ते खंडनीय आहे. आणि ऑब्वियसली जिथे जिथे पोलिसांची दखल घ्यायची आहे अशा इन्स्टन्सेसमध्ये ते घेतले, ते वेगळी गोष्टी आहे. पण आम्हाला पण वरिष्ठ अधिकारीकडून क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहे की जर पत्रकार म्हणून ते त्यांचं काम करत आहे, कायदेशीर बाजू राहून ते त्यांचे जे प्रोफेशन जे आहे त्यांची काम करत आहे. आणि इतर कोणतेही माणूस ते एक गुंडा असू शकतो किंवा एक पोलीस ऑफिसर असू शकतो, जे काही आहे ते तुम्हाला अननेसेसरी काही त्रास देत आहे तर दॅट इज टोटली अनॲक्सेप्टेबल. आणि तसा काही निदर्शनात आला माझ्या कालावधीमध्ये इकडे तर ते समोरचा माणूस जे कोणी असो त्यांच्यावर मी कारवाई करणार. ओके. तुम्ही ज्या पद्धतीने जो ग्रुप सांगितला प्रेस आणि पत्रकार, तर त्या ग्रुपमध्ये पत्रकार आणि पोलीस यांना ऍडमिट ठेवा किंवा यांना सहभाग ठेवा. अदर वे पण ते ग्रुपमध्ये बाकी लोक आहेत त्याच्यामुळे मिसमॅरेज होऊन जातं आणि चुकीचा संदेश जातो. तो एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की पालकमंत्र्यांनी 1 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ढेवरे साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं की पत्रकारांशी दर 15 दिवसांनी किंवा महिन्याभरातून एकदा तरी संवाद साधला पाहिजे. त्या माहितीच्या आधारानं असेल किंवा आपल्याकडे केलेल्या कारवाईचं रिपोर्टिंग असेल त्या संदर्भात आपण संवाद साधावा असं देखील पालकमंत्र्यांनी त्या बैठकीत सांगितलं. असं तुम्ही प्रयोग करणार? एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवणार. त्या ग्रुपमध्ये जे काही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाकडे जे काही रजिस्टर्ड पत्रकार आहे दे आर ऑल एलिजिबल टू बी पार्टिसिपेंट्स और ग्रुप मेंबर्स इन दॅट ग्रुप. ओके. ते जे नॉन रजिस्टर्ड आहे त्यांना डिलीट करा आणि फक्त ते जे रजिस्टर्ड पत्रकार आहे त्यांना ठेवा. आणि मला पत्रकार म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ ते मीडियाच्या प्रिंट मीडियाच्या आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आहे ते आम्ही फरक काही करणार नाही. हिंदीचा असो अंग्रेजीचा असो जे काही असू शकतो त्यांना सगळ्या एकच ग्रुपवर मी टाकणार. आणि सेकंड जे मुद्दा तुम्ही मांडला की आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या जे इन्स्ट्रक्शन्स आहे तसं मी करण्याचा नक्की प्रयत्न करतो. ओके. सर एक सेकंड. हां. काही डेडलाईन्स असतात काही पेपरांच्या, परंतु ते राष्ट्रीय दैनिक असतात तर आम्हाला बातमी लवकर पाठवावं लागतं. संध्याकाळी 7-7:30 पर्यंत जर आम्हाला फोटोसहित बातमी मिळाली आपल्या ग्रुपमध्ये तर खूप चांगलं होईल. एकदा आमच्याकडे काही घटना घडला म्हणजे माझ्याकडे एकदा ते न्यूज आला म्हणजे पोलीस स्टेशन कडून किंवा जे काही आहे त्यांच्याकडून आला की फक्त मी प्रूफ रिडिंग करणार की हे बरोबर आहे की नाही, काही चूक आहे की नाही. ते एकदा प्रूफ रिडिंग झाली की लगेच मी ते ग्रुपवर टाकणार विदाउट एनी डिले.
आपका फिर अगर मान लो वो अपडेट जो है रात के 9 बजे का है और 9 बजे की घटना है और मैंने 10 बजे वो ग्रुप में डाल दिया आफ्टर प्रूफ रीडिंग, तो उसमें मैं ये नहीं कर सकता ना।